सीवूडमधल्या याच श्री राधाकृष्ण इमारतीमध्ये पूजा कल्लूर कुटुंबासोबत राहत होती. पण पूजाच्या दुर्दैवी मृत्यूनं आज या कुटुंबावर आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. पूजा अभ्यासात प्रचंड हुशार होती. वाशीतल्या फादर एग्नल शाळेतून 12वी झाल्यानंतर तिनं डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ती 4 वर्षांपूर्वी रशियाला गेली. पूजा ॲक्च्युली तिथे MBBS करायला ॲडमिशन 2012 मध्ये घेतली होती. ती 4th इयरमध्ये होती सध्या. म्हणजे 4थ्या वर्षाचे एज्युकेशन चालू होती. तर तिथे काहीतरी हॉस्टेलला आग लागून 4थ्या माळ्याला आग लागली होती तिथे. त्यामुळे ती गुदमरून गेली म्हणून असं बातमी मिळाली. पण कॉलेज युनिव्हर्सिटीमधून काहीच बातमी नव्हती. पूजा रशियातल्या स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत होती. या दुर्दैवी घटनेच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईन डे असल्यानं तिनं संपूर्ण रात्रभर आई वडील आणि भावंडांशी पहाटे 4 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. पण तिचं हे बोलणं शेवटचं ठरेल असं वाटलं नव्हतं. रात्रभर ती ऑनलाईन होती. आमच्याशी बराच वेळ बोलली ती की आम्हाला मिस करते. आम्ही पण तिला मेसेज केला की आम्ही पण तुला मिस करतोय. आणि सकाळी उठल्यानंतर आम्हाला ही न्यूज मिळाली की असं असं झालंय. पूजा ज्या महाविद्यालयात शिकत होती त्याच महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. पहाटे झोपेत असतानाच या हॉस्टेलला आग लागली आणि त्यातच पूजा आणि तिची क्लासमेट करिश्मा भोसलेचा गुदमरून मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या भावानं केलाय. ॲटलीस्ट आग लागली म्हणून इन्स्टिट्यूटने कळवलं होतं की अशी आग लागली म्हणून. इन्स्टिट्यूटने काहीच कळवलं नाही मला. त्याला जरी आग लागली तरी कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलांना सगळ्यांना वाचवलं पाहिजे की तिथे फायर एक्सटिंग्विशर पाहिजे त्यांचे. परत वॉर्डनने वगैरे त्यांना वाचून खाली आणलं पाहिजे. ते नाही, ते न करता काहीच नाही केलं त्यांनी तिथे. पूजाचं शव बुधवारी भारतात येणार आहे. डोळ्यात अश्रू घेऊन वाट पाहण्यापलीकडे आता पूजाच्या कुटुंबियांच्या हाती काहीही उरलेलं नाही. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.